नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अबोली आता कोर्टामध्ये म्हणत असते की जज साहेब, क्रिश आणि शिवांगी या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि या दोघांनी मिळूनच समृद्धी नावाच्या मुलींचे खून केलेले आहेत. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो की अबोली, तू खोटं बोलतेस, माझं या शिवांगीवरती प्रेम नाही आहे. आणि शिवांगीसुद्धा तेच म्हणत असते. तेव्हा अबोली म्हणत असते की मॅडम, तुमचा जर माझ्यावरती विश्वास बसत नसेल ना, तर तुम्ही हा मोबाईल घेऊ शकता आणि बघू शकता. मी खोटं का बोलू? आणि आत्ताच हा मोबाईल मी इथे क्रिशकडून, तर इथे इन्स्पेक्टर क्रिश संभेराव यांच्याकडून अनलॉक करून घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर इथे क्रिशने ह्या शिवांगीचं नाव स्वीट हार्ट म्हणून सेव्ह केलेलं आहे. आणि ते दोघेजणं एकमेकांबरोबर चॅटिंगसुद्धा करतात. तर इथे आता क्रिशचं जर शिवांगीवरती प्रेम नसेल, तर मग त्याच्या मोबाईलमध्ये शिवांगी आणि त्याचे फोटोज कसे काय? हे बघा, तुम्ही त्या दोघांचे फोटोसुद्धा मोबाईलमध्ये आहेत. आणि इथे चॅटिंगमध्ये सुद्धा, शिवांगी, माझं तुझ्यावरती प्रेम आहे. मी या जगातल्या सर्व समृद्धी तुझ्यासाठी नष्ट करून टाकेन, कारण तुझा शब्द माझ्यासाठी या जगातलं सर्वस्व आहे. तू माझ्यासाठी सर्वस्व आहे. आणि ते प्रियकर नाही का, प्रियसीला म्हणतात की मी तुझ्यासाठी चांद तारेसुद्धा तोडून आणेन म्हणून. तेव्हा इथे आता क्रिश म्हणत असतो की मी तुझ्यासाठी सगळ्या समृद्धी नावाच्या मुलींनासुद्धा मारून टाकू शकतो. तर इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, बघितलं तुम्ही, तर इथे क्रिश आणि शिवांगी हे दोघेजण एकमेकांबरोबर जी चॅटिंग करतात ती याच्यामध्ये आहे. दोघेजण एकमेकांवरती किती प्रेम करतात की नावसुद्धा स्वीट हार्ट म्हणून सेव्ह करून ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी खोटं बोलते, तर तुम्ही हा मोबाईल बघा. इथे इन्स्पेक्टर क्रिश संभेराव यांचा, त्याच्यामध्ये त्यांचे फोटोसुद्धा आहेत आणि त्या दोघांची चॅटिंगसुद्धा आहे. त्याच्यावरूनच आपल्याला कळतं की मास्क मॅन हा क्रिशच आहे आणि वाघ ही शिवांगी आहे. दोघेजण एकमेकांना सपोर्ट करतात, कारण दोघांचं एकमेकांवरती खूपच जास्त प्रेम आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की त्याच्यातूनच या समृद्धी नावाच्या सर्व मुलींचे खूनसुद्धा करण्यात आलेले आहेत. बरोबर की नाही शिवांगी? तुझं आणि क्रिसचं एकमेकांवरती प्रेम आहे ना? तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो, अबोली, हे सगळं काय चाललं आहे तुझं? तू खोटं बोलतेस कोर्टामध्ये. तू मला फसवतेस का? तू आणि अंकुश दोघांनी मिळून मला फसवलं आहे. माझं या शिवांगीवरती अजिबात प्रेम नाही आहे. तरीसुद्धा तू कोर्टामध्ये हे सिद्ध का करतेस की माझा हिच्याशी काही संबंध आहे म्हणून? तेव्हा इथे आता संजीवनी साठे आपल्या मनामध्ये म्हणत असतात की या अबोलीचं चाललंय तरी काय? म्हणजे आता ही क्रिशलासुद्धा मास्कमॅन म्हणते. नक्की हिला कोर्टामध्ये बोलायचं तरी काय आहे? तेव्हा अबोली म्हणत असते की बोल ना शिवांगी, तू तर हेच म्हणत होतीस ना की क्रिश हा मास्कमॅन आहे म्हणून. आणि म्हणून तर तू त्याच्या तावडीतून सुटून गेल्यानंतर पोलीस स्टेशनला गेलीस आणि म्हणालीस की मास्कमॅनने, क्रिशने मला किडनॅप केलं होतं, तोच खरा मास्कमॅन आहे, असं तूच जाऊन पोलीस स्टेशनला म्हणाली होतीस आणि त्याच्या विरोधामध्ये तक्रार केली होतीस. म्हणजे याचा अर्थ तू जे काही बोलतेस ते बरोबर आहे. तू जी काही कबुली दिलीस ती बरोबर आहे. क्रिश संभेराव हाच मास्कमॅन आहे आणि तू आणि क्रिश दोघांनी मिळून हे खून केलेत. बरोबर की नाही? बोल अबोली, बोल. तू माझ्या इथे चांगुलपणाचा गैरफायदा घेतलास. कोर्टामध्ये जरी तुला शिक्षा नाही झाली ना, तरीसुद्धा शिवांगी, मी तुला शिक्षा देणार आहे. मी तुला शिक्षा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तू माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलास. माझ्या इथे भोलेपणाला तू इथे काळिमा लावलास. तेव्हा इकडे अबोली म्हणते की मी तुला इथे निर्दोष सिद्ध करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते, पण तरीसुद्धा तू मला काही खरं सांगितलं नाहीस. उलट तू माझा गैरफायदा घेतलास, मला फसवलंस. संजीवनी साठे बरोबर बोलत होत्या. मॅडम, तुम्ही बरोबर बोलत होता की ही शिवांगी एक नंबरची गुन्हेगार आहे. तिने समृद्धी नावाच्या मुलींना मारले आणि तुम्ही तसे पुरावेसुद्धा सादर केले होते. तरीसुद्धा मी हिच्यावरती विश्वास ठेवला आणि मी म्हणत होते की नाही, हिला कुठला तरी आजार आहे. पण नाही जजसाहेब, हिला कुठलाही आजार नाही आहे. हिने जेवढे खून केलेत ना, तेवढे खून हिने अगदी शुद्धीत केलेले आहेत आणि हे तिने मला स्वतःहून सांगितले. तेव्हा आता तुला कोर्टामध्ये जरी नाही ना शिक्षा झाली, तरीसुद्धा मी तुला शिवांगी मारून टाकणार आहे. तेव्हा इथे जजसाहेब म्हणत असतात की हे बघा ॲडव्होकेट अबोली, तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही कायदा हातामध्ये नाही घेऊ शकत. संजीवनी साठेसुद्धा तेच म्हणत असतात की अबोली, हे तू काय करतेस? तू कायदा हातात का घेतेस? तेव्हा इथे अबोली म्हणते की मला शिक्षा झाली तरी चालेल, पण ह्या शिवांगीला मी सोडणार नाही आहे. हिने मला फसवलं ना, कोर्टामध्ये माझ्याशी खोटं बोलली ना,
आता हिला मी इथेच्या इथे मारून टाकणार. मला जरी शिक्षा भोगावी लागली ना तरीसुद्धा चालेल, पण हा गुन्हा मी करणार आहे. तेव्हा इकडे आता संजीवनी साठे म्हणत असतात की अबोली तू शांत राहा, ती बंदूक सोड बरं. तेवढ्यातच तिथे क्रिश येतो आणि म्हणतो, ए अबोली, अबोली ही बंदूक माझ्याकडे दे. आणि तो तिच्या हातातून बंदूकसुद्धा खेचून घेतो, जी बंदूक इथे अबोलीने दीपशिखाकडून घेतलेली असते. अबोली ती बंदूक दीपशिखाकडून खेचून घेते आणि इथे शिवांगी वरती ताणते. तेव्हा तिथे क्रिश येतो आणि म्हणत असतो, ए अबोली काय करतेस तू? तू शिवांगीला मारण्याचा प्रयत्न करतेस. जर तुझ्यामुळे शिवांगीच्या केसाला जरी धक्का लागला असता ना तरीसुद्धा सोडलं नसतं मी तुला. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, मागे हो, माझ्या शिवांगीच्या जवळसुद्धा यायचं नाही. तेव्हा अबोली म्हणते, याचा अर्थ मी बरोबर बोलत होते ना? तुमच्या दोघांचं प्रेम आहे की नाही एकमेकांवरती, म्हणून तर आलास ना इथे धावत पळत. तूच मास्कमॅन आहेस आणि तुम्ही दोघांनी मिळून समृद्धी नावाच्या मुलींना मारलंय. जज साहेब जरा विचार करा, या दोघांनी किती मोठा गुन्हा केला आहे. काय वाटत असेल त्या समृद्धीच्या आईवडिलांना, त्यांच्यावरती बिचाऱ्यांवरती दुःखाचा डोंगर कोसळला असेल, असं अबोली म्हणत असते. अबोली म्हणते की जज साहेब, हा क्रिश आणि हे शिवांगी दोघेजणं आधीपासूनच प्लॅन करून आमच्या चाळीमध्ये आले. ह्या दोघांनी प्लॅन केला होता की शिवांगीला माझ्या चाळीमध्ये आणायचं आणि ती किती गरीब आहे, त्या बिचारीला कुणी मदत करत नाही असं दाखवून मी तिला चाळीमध्ये आणलं, तिला राहायला जागा दिली. ती माझ्याबरोबर खोटी खोटी चांगली वागत होती आणि तिने आपल्या जाळ्यात मला खेचलं, मला फसवलं. ती किती चांगली आहे हे मला भासवलं आणि नंतरला कोर्टामध्ये मी तिची जेव्हा केस लढायला घेतली तेव्हासुद्धा तिने मला फसवलं. तेव्हा इथे अबोली म्हणते की हीच शिवांगी आहे ना, तिने समृद्धी नावाच्या मुलींना मारले आणि मास्कमॅन म्हणजे क्रिशने तिला साथ दिलेली आहे. तेव्हा क्रिश म्हणतो, अगदी बरोबर बोललीस तू. आम्ही दोघंजणं हे एकत्र आहोत, एक टीम आहोत आणि आम्ही दोघांनी मिळूनच समृद्धी नावाच्या मुलींना मारलेलं आहे. बरोबर की नाही शिवांगी? तेव्हा शिवांगी म्हणते, नाही नाही जज साहेब, हा क्रिश खोटं बोलतोय, असं काही नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, का खोटं बोलते मी? अगं तूच तर म्हणाली होतीस ना की हा क्रिश एक नंबरचा वाईट माणूस आहे, म्हणून तोच खरा मास्कमॅन आहे, असं तूच सांगितलं होतंस ना. तेव्हा इकडे अबोली आता चिडलेली असते. अबोली म्हणते, बोल शिवांगी बोल, क्रिश मास्कमॅन आहे की नाही ते बोल. तेव्हा इथे शिवांगी म्हणते की नाही, क्रिश हा मास्कमॅन असूच शकत नाही, कारण मास्कमॅन हा माणूस नाही तर एक मुलगी आहे. असं म्हणाल्यानंतर इथे आता खूपच मोठं सत्य बाहेर आलेलं असतं. अबोली म्हणत असते, बघितलं तुम्ही जज साहेब, शिवांगी आता काय म्हणाली? तिला माहिती आहे मास्कमॅन कोण आहे. ती वाघ आहे, म्हणून तर तिला माहिती आहे ना की खरा मास्कमॅन हा पुरुष नाही तर एक महिला आहे, तर ती एक मुलगी आहे जज साहेब, असं सुद्धा आता अबोलीने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे अबोली म्हणते की मला माहिती होतं जज साहेब, शिवांगी आत्तापर्यंत जे काही बोलत होती ते सगळं खोटं होतं. तेव्हा अबोलीने आता कोर्टामध्ये सिद्ध करण्यासाठी हे एक छोटंसं नाटक केलेलं असतं. तेव्हा इथे अबोली म्हणते की जज साहेब, मला शिवांगीच्या तोंडून वधवून घ्यायचं होतं की तिला मास्कमॅनबद्दल सगळं काही माहिती आहे आणि म्हणूनच तिने आता कोर्टामध्ये सत्य सांगितलं की मास्कमॅन हा क्रिश नाहीच आहे. आणि हे मला आधीपासूनच माहिती होतं, मला आधीपासूनच सगळं काही माहिती आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की शिवांगी हीच खरी गुन्हेगार आहे, तीच वाघ आहे आणि मास्कमॅन कोण आहे हे तिला बरोबर माहिती आहे आणि मास्कमॅन हा क्रिश नाहीच आहे आणि हे मला व्यवस्थित माहिती आहे. आणि इथे आता शिवांगीने जे स्टेटमेंट दिलेलं आहे की मास्कमॅन ही एक मुलगी आहे आणि ती मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून शिवांगीचीच बहीण आहे. तेव्हा इथे आता शिवांगीचा खोटाडेपणा कोर्टामध्ये आलेला असतो आणि इथे अबोलीने क्रिशला या सगळ्यातून सेफ करण्यासाठी हे नाटक केलेलं असतं. कारण अबोली म्हणते की इथे शिवांगीने क्रिशला फसवण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे शिवांगीकडून खरं बदलून घेण्यासाठी आम्ही जो प्लॅन केला होता त्या प्लॅनमध्ये तिने क्रिशला फसवण्याचं ठरवलं होतं. ती म्हणाली होती की आता कोर्टामध्ये मी हे सिद्ध करेन की क्रिश हा मास्कमॅन आहे आणि वाघ कोण आहे ते मला माहिती नाही. पण इथे अबोलीने संपूर्ण केस आता उलटी फिरवलेली असते, म्हणजे शिवांगी ही वाघ आहे हे सुद्धा तिने सिद्ध केलेलं असतं आणि मास्कमॅन तिची बहीण मुलगी आहे हे सुद्धा तिने सिद्ध केलेलं असतं. आणि या सगळ्याशी क्रिशचा काडी मात्रसुद्धा संबंध नाही हे ती आता कोर्टामध्ये सिद्ध करते. त्यामुळे क्रिशवरती जे काही तिने आरोप आणि खोटा गुन्हा दाखल केलेला असतो की क्रिश हा एक मास्कमॅन आहे, त्याच्यातून इथे आता अबोलीने क्रिशला निर्दोष सिद्ध केलेलं असतं.
आणि शिवांगीचा खोटारडेपणासुद्धा कोर्टामध्ये तिने आणलेला असतो. तेव्हा इथे शिवांगी आता बोलता बोलता भावनेच्या भरात पटकन बोलून जाते की क्रिश हा नाही आहे मास्कमॅन, कारण मास्कमॅन हा एक मुलगा नाही आहे तर एक मुलगी आहे. त्याच्यामुळे आता जर एक मुलगी मास्कमॅन आहे तर मग ते शिवांगीला कसं माहिती, कारण शिवांगी स्वतः एक गुन्हेगार आहे म्हणूनच तिला सगळं काही माहिती आहे ना. तेव्हा अबोली म्हणते की शिवांगी मला व्यवस्थित माहिती आहे की क्रिश हा मास्कमॅन नाहीच आहे. अगं तो एक चांगला मुलगा आहे. तो तर इथे मला मदतच करत होता. आम्ही दोघांनी हे नाटक केलं होतं. क्रिशला मला या प्रकरणातून बाहेर काढायचं होतं आणि तुझा खोटारडेपणासुद्धा मला कोर्टामध्ये सिद्ध करायचा होता. तेव्हा इकडे जज साहेब म्हणत असतात की अबोली हे सगळं काय आहे, म्हणजे आता कोर्टामध्ये अशी नाटकं चालू होणार आहेत का. तेव्हा अबोली म्हणते जज साहेब मी तुम्हाला हात जोडून इथे विनंती करते की मी जे काही केलं त्यासाठी तुम्ही मला माफ करा. मी तुमची माफीसुद्धा मागते की कोर्टामध्ये मला असं नाटक करावं लागलं. पण कसं आहे ना जज साहेब, असे जे गुन्हेगार असतात ना, जे खरं बोलायला तयार नसतात, मग रोज ते कोर्टामध्ये नाटकच करत असतात ना. मग जर कधीतरी त्यांच्याकडून खरं वधून घेण्यासाठी आपल्याला सुद्धा छोटंसं नाटक करावं लागलं तर का नाही करायचं आपण. आणि म्हणूनच मी इथे शिवांगीकडून खरं वधून घेण्यासाठी इथे हे नाटक केलं होतं. तुम्ही आता बघितलंत ना जज साहेब, आधी क्रिश तिच्या विरोधात बोलत होता की माझा आणि हिचा काही संबंध नाही आहे, आणि जेव्हा मी तिच्यावरती बंदूक ताणली त्यावेळेला क्रिश इथे येतो आणि म्हणतो की तू तिच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. जर तू शिवांगीला काही केलंस तर मी तुला सोडणार नाही. याचाच अर्थ असा होता की क्रिशसुद्धा मला मदतच करत होता. हा आमच्या नाटकाचा एक भाग होता. आणि जज साहेब मला माफ करा की मी इथे एक नाटक करून दाखवलं, त्यासाठी मी तुमची परवानगी घ्यायला हवी होती. पण तुमचेसुद्धा खरेखुरे रिॲक्शन मला बघायचे होते की इथे नक्की जे काही घडतं आहे ते खरं वाटतंय की नाही. म्हणून तुम्हालासुद्धा त्याबद्दल आधी काहीही सांगितलेलं नाही आहे. पण जज साहेब कोर्टामध्ये शिवांगीकडून खरं वधून घेण्यासाठी हे नाटक करायची खरंच खूप गरज होती. अहो ते लोकं जर एवढी मोठी मोठी नाटकं करतात, आपल्याला फसवतात, तर मग त्यांच्याकडून खरं वधून घेण्यासाठी आपण एखादं छोटंसं नाटक केलं, थोडं खोटं बोललं तर काय बिघडलं मॅडम. म्हणून तर आज आपल्याला एक महत्त्वाची माहिती मिळालेली आहे की इथे शिवांगीने आपल्याला सांगितले की मास्कमॅन ही एक मुलगी आहे आणि ती मुलगी तिची बहीणच आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की जज साहेब आम्हाला शिवांगीचा एक फोटो सापडला आहे आणि तिच्या खांद्यावरती एका मुलीचा हात आहे आणि ती मुलगी दिसत नाही आहे. जर ती दिसली असती तर कदाचित आत्ताच सगळ्या गोष्टी या सोप्या झाल्या असत्या. पण त्या मुलीचा हात बघा, तो एका मुलीचा हात आहे हे तर आपल्याला कळतंच, पण ती शिवांगीची बहीणसुद्धा आहे, कारण शिवांगीला एक बहीण होती हे आम्हाला कळलेलं आहे. आणि त्याचबरोबर जज साहेब अजून एक महत्त्वाची माहिती मिळाली, आणि ती माहिती म्हणजे जरी पण आपल्याला शिवांगीची बहीण कोण आहे हे माहिती नसेल तरीसुद्धा शिवांगीची बहीण कोण आहे हे सांगणारी आपल्याला एक व्यक्ती सापडलेली आहे. आणि ती व्यक्ती अत्यंत त्या मुलीच्या जवळची आहे आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून शिवांगीच्या अत्यंत जवळची व्यक्ती आहे. आणि ती आता ह्या वेळेला कोर्टामध्ये आपल्याबरोबर उपस्थितसुद्धा आहे. तेव्हा इकडे आता जज साहेब म्हणत असतात कोण आहे ती व्यक्ती. तेव्हा अबोली म्हणते मॅडम ती गुन्हेगार आता इथून पळता कामा नये म्हणून कोर्टाचे दरवाजे बंद करण्यात यावे. तेव्हा इकडे आता जज साहेब म्हणतात की कोर्टाचे दरवाजे बंद करून घ्या. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की जज साहेब ती व्यक्ती जी गुन्हेगार आहे आणि शिवांगीला तेवढीच सामील आहे ती आपल्यामध्ये इथे उपस्थित आहे आणि ती आता लवकरच आपल्याला कळणार आहे. तेव्हा अबोली म्हणते शिवांगी खरं खरं सांग, कोण आहे तुझी बहीण. सांग ना, मी तुला प्रश्न विचारते. तुझ्या बहिणीचं नाव सांग आणि तुझी बहीण कोण आहे ते सुद्धा आम्हाला कळू दे. तेव्हा इथे शिवांगी आता गप्प बसते, ती काहीसुद्धा बोलत नाही. तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे, काही हरकत नाही, आणि तसंही मला कळलं आहे की तुझ्या घरातली अजून एक व्यक्ती इथे उपस्थित आहे म्हणून. तेव्हा इकडे आता संजीवनी साठे म्हणत असतात की हे सगळं काय चाललं आहे, काय बोलताय तुम्ही अबोली मॅडम. अहो एक कोर्ट आहे, कोर्टामध्ये काही तुम्ही इथे आता नाटक बसवणार आहात का, नाटकं करून दाखवणार आहात का. तेव्हा इथे अबोली म्हणते अहो असं काय करताय तुम्ही संजीवनी मॅडम, आता तर खरी मज्जा येणार आहे ना. तुम्ही बोलत होता ना तेच बरोबर होतं. शिवांगी एक नंबरची खोटारडी आहे, तीच खरी गुन्हेगार आहे. तुम्ही अगदी बरोबर बोलला होतात. मीच कसा तिच्यावरती विश्वास ठेवला मला कळत नाही आहे. याचा अर्थ मला माणसांची पारख नाही आहे का, नाहीतर मुळातच मी खूप चांगली आहे म्हणून मला सगळी माणसं चांगलीच दिसत असतात. तेव्हा इकडे अबोली म्हणते की जज साहेब जी व्यक्ती आता मी इथे तुम्हाला दाखवणार आहे ती अत्यंत जवळचा संबंध आहे शिवांगीचा आणि तिचा.
तेव्हा अबोली म्हणते की जज साहेब, शिवांगीने बरोबर प्लॅन केला होता. तिला माहिती होतं की तिला जर या सगळ्या केसमधून बाहेर पडायचं असेल तर कुठेतरी मीच तिची मदत करू शकते आणि म्हणूनच तिने मला एक कहाणी सांगितली, पण ती सगळी खोटी होती आणि ती तशीच वागत होती. तिने आजारपणाचं नाटक केलं. सगळं काही तिच्या मनाप्रमाणे घडत होतं. मी तिला वारंवार विचारण्याचा प्रयत्न करत होते की तुझ्या कुटुंबामध्ये माणसं किती आहेत? तुला बहीण आहे, मग तिचं नाव काय आहे? तर तिने समृद्धी नाव सांगितलं, पण ते खोटं नाव आहे. तिच्या बहिणीचं खरं नाव काहीतरी वेगळंच असेल. तेव्हा इकडे अबोली म्हणते की शिवांगी गुन्हेगार आहे आणि अजूनसुद्धा ती कोर्टामध्ये खरं बोलायला तयार नाही आहे. पण आता तिचा खोटारडेपणा आत्ताच्या आत्ता सगळ्यांच्या समोर येणार आहे. या सगळ्या नाटकामध्ये मला क्रिशनेसुद्धा तेवढीच मदत केलेली आहे आणि या कारणाने क्रिशलासुद्धा फसवण्याचा प्रयत्न इथे आता चालू होता. पण आता शिवांगीने स्वतः आपल्याला सांगितलं आहे की क्रिश खरा गुन्हेगार नाही आहे म्हणून. तर एक मुलगी मास्कमॅन आहे हे आपल्याला कळलं आहे. त्याच्यामुळे क्रिशवरती जे काही आरोप झालेत ते आता खोटे आहे ते सिद्ध झाले आणि त्यामुळे आता अजून एका गुन्हेगाराला मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. तेव्हा संजीवनी साठे म्हणतात, काय तुझं चाललंय काय? तुझ्याकडे जर कुठला पुरावा नसेल तर उगाच कोर्टाचा वेळ वाया घालू नकोस. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की जज साहेब, ती गुन्हेगार व्यक्ती आहे ना, ती शिवांगीची मावशी आहे आणि आज आपल्याबरोबर इथे कोर्टामध्ये उपस्थित आहे. तेव्हा इथे जज साहेब म्हणतात, ती व्यक्ती कोण आहे ॲडव्होकेट अबोली? ते लवकरात लवकर तुम्ही कोर्टाला दाखवून द्या. तुम्ही ते सिद्ध करा. तेव्हा इथे अबोली म्हणते, लगेचच करते जज साहेब. आणि इथे अबोली आता संजीवनी साठे यांच्यासमोर येऊन उभी राहते. आणि इथे बघा प्रेक्षकांनो, अबोलीने आधी हे सिद्ध केलेलं असतं की क्रिश निर्दोष आहे. क्रिश हा खरा गुन्हेगार नाही आहे आणि शिवांगीकडून हे वधून घेतलेलं असतं की मास्कमॅन हा मुलगा नसून एक मुलगी आहे. त्याच्यामुळे दोन गोष्टी सिद्ध झालेल्या असतात. मास्कमॅन हा एक मुलगी आहे याचा अर्थ स्वराज मास्कमॅन नाही आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं असतं आणि क्रिश मास्कमॅन नाही आहे याचा अर्थ शिवांगीने जी केस केली ती खोटी आहे. आणि त्याचबरोबर शिवांगीला सगळं काही माहिती आहे म्हणजे ती वाघ आहे हे सुद्धा सिद्ध होतं. त्याचबरोबर इथे अबोली म्हणते की आता तुम्हाला सगळ्यांना बघायचं असेल ना की शिवांगीची खरी व्यक्ती कोण आहे इथे. तर इथे आता तिने डोक्यावरती जो इथे टोप लावलेला असतो केसांचा, तो आता संजीवनी साठे यांचा अबोलीने बाजूला केलेला असतो. कारण संजीवनी साठेंचे केस हे तोकडे असतात. त्यांनी वरती केसांचा विक लावलेला असतो आणि त्याच्यामुळे तो विक जेव्हा इथे अबोली बाजूला करते तेव्हा अबोलीने खरा गुन्हेगार सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. तोंडाचा तिने मास्कसुद्धा काढलेला असतो. तर इकडे संजीवनी साठे यांची ऑलरेडी जी स्किन असते ती खूपच जास्त आता इथे ब्लॅक असते. तिच्या चेहऱ्यावरती वारसुद्धा असतात आणि अबोलीने तिचा पर्दाफाश केलेला असतो. चेहऱ्यावरचा जो मास्क असतो तो सुद्धा बाजूला केलेला असतो आणि केसांचा विगसुद्धा. तेव्हा इथे आता संजीवनी साठेचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आल्यानंतर इथे दीपशिकाच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. कारण इथे संजीवनी साठेचा खरा चेहरा अबोलीने आता सगळ्या कोर्टाच्या समोर आणलेला असतो. तेव्हा इथे आतापर्यंत संजीवनी साठे म्हणजे नावाजलेली वकील म्हणून तिथे मिरवत होती, पण तिचा हा खोटाडेपणा अबोलीने सगळ्यांच्या समोर आणल्यानंतर इथे तिचा खूप जास्त संताप झालेला असतो. तेव्हा अबोली म्हणते, बघितलं तुम्ही जज साहेब, आत्तापर्यंत इथे प्रत्येक मुलीला मारण्यात आलेलं आहे जिचं नाव समृद्धी आहे आणि त्याच्या मागे जो मास्टर माइंड होता, जो अमानुषपणे इथे त्या मुलींची हत्या करत होता, ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ह्या संजीवनी साठे आहेत. तर इथे त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून घेतलेला आहे. म्हणजे समाजामध्ये आपली एक छाप सोडलेली आहे आणि त्याच्या आडून आडून त्याने हे गुन्हे केलेले आहेत आणि आता त्यांचा खरा चेहरा या कोर्टामध्ये मी सगळ्यांसमोर आणलेला आहे. तर इथे अबोली म्हणते की संजीवनी साठे या शिवांगीची मावशी आहे आणि याचे पुरावेसुद्धा माझ्या हाती लागलेले आहेत, असं अबोली आता कोर्टामध्ये सांगते. तेव्हा संजीवनी साठे यांना फारच राग आलेला असतो, कारण आत्तापर्यंत त्यांनी आपला खरा चेहरा सगळ्यांपासून लपून ठेवलेला असतो. पण फायनली आता मेन गुन्हेगार कोण आहे हे अबोलीला कळलेलं असतं आणि त्याच्यामुळे इथे आता संजीवनी साठे ह्या एक गुन्हेगार आहेत आणि त्या समोर आलेल्या असतात. पण त्याचबरोबर शिवांगीची बहीण कोण आहे ते अजूनपर्यंत कळलेलं नसतं, पण ते सुद्धा कोर्टाला आता लवकरच कळेल.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता संजीवनी साठे यांचा चेहरा समोर आल्यानंतर अबोली म्हणत असते की बघितलं तुम्ही जज साहेब, इथे आता चांगुलपणाचं ढोंग करून आपल्यासमोर वावरणाऱ्या संजीवनी साठे नेमक्या कोण आहेत ते आपल्याला कळले. म्हणजे त्यांनी हे सगळं प्री प्लॅनिंग केलं होतं की कसं फसवायचं, केस कुणाला द्यायची, माझ्या अगेन्स्ट कोण उभं राहणार आणि कशा पद्धतीने केस लढणार हे आधीच यांचं ठरलं होतं. जसं आता कोर्टामध्ये संजीवनी साठे आपल्याला गुन्हेगार म्हणून भेटलेले आहेत आणि त्याच पद्धतीने याच कोर्टामध्ये जर शिवांगीची बहीणसुद्धा असेल तर, पण आपल्याला अजून माहिती नाही आहे. आणि ते आता कोर्टाला संजीवनी साठे आणि शिवांगी दोघीजणी मिळून सांगतील की त्यांची खरी बहीण कोण आहे ते, असं अबोली